कसली बावली, तू तर कसली भंगार बावली. तुम्हाला व्हिडिओचा थंबनेल बघून वाटलंच असेल की कुठला व्हिडिओ राहणार आहे. मला काही घेणं देणं नाही त्याची. माझी निश पण नाही यांना मी बोला, यांना मी रोस्ट करावं किंवा यांना काही टिप्पणी सांगावं. मला फक्त तुम्हाला सावध करायचे. तर काही क्रिएटर तर असे आहेत ना की बायको लेकरा सकट शिव्या खातात. काही लोकांनी आपल्या बायकोच्या पायाला घुंगरू बांधले, म्हणजे नाच दाखवायला सोडलेलं आहे बायकोला, आणि सोबत आपण पण नाचतात. मला त्यांचा प्रॉब्लेम नाहीच आहे. प्रॉब्लेम मला येतो कुठं माहिती आहे का, तुम्ही स्पॉन्सरशिपच्या नावाखाली सामान्य जनतेला फसवू नका. कुठलं जुगार, कुठली ऍप्लिकेशन, कुठलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म बेटिंगचं, हे अशा नादी लागू नका. तुम्ही काय नंगा नाच नाचायचे नाचा, आम्हाला घेणं देणं नाही. आमचे लहान लहान मुलं, आमचे सामान्य जनता तुम्हाला फॉलो करते, आणि तुम्ही एवढे इझी सांगता की तिथं फक्त ही ऍप डाउनलोड केल्यानंतर 500 रुपये येतात, 1000 रुपये येतात. अरे तुला माहिती आहे का त्या ऍप्लिकेशन मध्ये काय काय राहतं? अरे तू 7वी फेल, 10वी नापास माणूस, तुला काही कळतंय का तिथं? तुला ब कड लिहिता येत नाही कागदावर, आणि तू ऍप्लिकेशनच्या रेफरलवर लोकांना सांगतो. हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ मध्ये ते म्हणतोय की शिट्टीवर शिट्टी, शिट्टीवर शिट्टी, चेंगळ्याला बघतात पुरी मारतात मिठी. दुसरा व्हिडिओ आहे ह्याचा. हा, ह्या बाईला सध्या, बाई तू एक काम कर, किडनीच्या दवाखान्यात जा आणि तिथल्या चांगल्या डॉक्टर कडून चेकिंग करून घे, तुझी तपासणी करून घे. बात तो सही है. कुठं किडनी बिडनी मध्ये भोक पडलेत का बघ, जाऊ जाऊ. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. आणि इथे इंस्टाग्राम, सोशल मीडियावर येऊ नको तुझ्या त्या किडनीचं घरानं घेऊन आणि मुतण्याचं घरानं घेऊन. अरे हाय तरी कोण एवढा रिकामा तुझी माहिती ठेवायला? तुझ्यात हाय तरी काय भगवान. एका तराजूच्या याच्यामध्ये छटाकाचा बाट ठेवून एकीकडे थांबवलो ना, तर ते छटाकाचं वजन जास्त भर. ये बड़ी अच्छी बात कही आप. लेडी डॉन. क्या बात है सर, क्या बात है सर. नाच करती काय? यायला लागतं हॉटेल किरण. बोकुड बाजार भरवला सगळा, बकरीचा आणि बकऱ्याचा बाजार. इंस्टाग्रामवर जिथे गेले तिथं 5-6 लिली करत ते दोरे बांधून बकऱ्याच पुडी, कुठेही गेले बकऱ्याच पुडी. आणि ते गिव आले बॅ, ते एक आले. गजब बेइज्जती है. अरे काही हाय की नाही यार? तुम्हाला कोणी हाय की नाही राव घरी? विचार, माय बाप, दाजी, भाऊ, वहिनी, काका, काकू, काकू, आत्या, कोणतरी आहे की नाही तुम्हाला थांबवणार या जागी? पिसाटरी काम सुटलेले आहेत तुम्ही बांडगुळ चाले. काय दलिंदर चाळे राव तुमचे. प्रेमाची व्हिडिओ काढतो ना, मग प्रेमाचीच काढ. भाईगिरी मध्ये असेल तर डायरेक्ट वर जाशील, कळलं का बहीण? खाओ माँ कसम. दीदी भाईगिरी नाही, बहनगिरी आहे तुझ्यासाठी. आणि 302 काय कुठल्या कलमा, डॉन आणि गुन्हेगार काय राव ते विचित्र, मला नावही नाही कळत रे. गंजेटी आहेत राव साले घरगुले. ह्याला ते जॉईंट बिंड आहे ना, हे लावल्यानंतर ते व्हर्च्युअल जग दिसतंय ह्याला सगळं. ह्याला रिअल जगामध्ये काहीच घेणं देणं राहत नाही. ते एकदा मारलं ना दम मारो दम, त्याच्यानंतर ह्यांना म्हणजे वास्तविक जीवनाशी यांचा काहीच संबंध राहत नाही. ते सगळे तारे वारे राहतात सगळे. म्हणजे व्हर्च्युअल जग निर्माण होतं यांच्या समोर, हॅल्युसिनेशन सारखा प्रकार. मैच डॉन हूँ, मैच खुद अश्वत्थामा, ये बेबी वो डॉन, ये जान. एहे रहा नहीं जात. अरे काय आता पुरीला ब्रो म्हणून बोलवायले. मला ह्याच कमाल वाटायला, म्हणजे हे नेमकं ते गांजानं केलेले. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. नाचदोस आहे सगळी आजकालच्या पिढीची. आणि ते उरले सुरले ते सिगरेट आणि ते फोटकांडावर ते बिड्या, त्या बिड्यानी केलेली नुकसान आहे सगळी. एवढी पॉवर नव्हतीच पहिलं कशात, फक्त नशेनं आलेली वर पॉवर आहे. म्हणलं
आपल्याला लाईटच नाही. सुलभ शौचालयाचे मालक आहे ती. ह्यांना सामान्य जनतेची एवढी फिकर आहे ना, एवढी फिकर आहे ना, ज्या जागी तिथं अग्निशामक बम येणार नाही ना, त्या जागी जाऊन थुकन आग विझवते. ये भगवान क्या जुलूम है. एवढा थुका आहे याच्या तोंडात, कुठेही गेलं याचं तोंड पुढंच आहे. बाबा मजबूत बेईना झाली, मला इन्व्हर्टर घ्यायचे, मला बॅटरी घ्यायची, कुठल्या हॉटेलला आग लागली, पेट्रोल पंपाला पेट्रोल येईना, कुणाची शाळेत गळ आले, अरे काही म्हणजे निव्वळ. आता ते मलाही एक वेळेस असं वाटलं होतं माहिती आहे का, हे सगळे व्हिडिओ बघून, नाही हे काही सोशल मीडियावर आपल्यासारखंच काही घेणं देणंच नाही. तुम्हें कैसे पता चला. तुम्हें कैसे पता चला. हे शिकवणं करणं, हे काही गोष्टी चार आपण कामाचे सांगतो ना, ह्याचं काही घेणं देणंच नाही या लोकांना. ये सब क्या देखना पड़ रहा है. म्हणजे बघणाऱ्याला का, तर आमचा एक 1000 सबस्क्रायबर करायला पिच्छा पडला 1 वर्ष. 4000चा वाच टाइम मिळवायचा कसा म्हणून रात्रभर झोप येत नव्हती आम्हाला, आणि यांचे चॅनल मॉनिटाईज व्हायले. ऍडसेन्स यांना लेटर यायले घरानं. अरे मग आम्ही कशाला, आम्ही गुंडाळून ठेवतो एवढं सगळं, जाऊ दे, काय घेणं देणं काय आम्हाला. पैसा बर्बाद पहन चोर. शेमडे, तू काय मागून बोलते, समोरून बोल, तुला काय तुझ्या अख्ख्या खानदाराला बोलते. माझी विनंती आहे तुमच्या सगळ्यांना, हिला बोलणारी आहे तरी कोण, दिला एकदा समोर आणा तर माझ्या, ये बड़ी अच्छी बात कही आप. किंवा ह्यांना बोलणार आहे तरी कोण ह्यांना. मग मला बार बार एकच गोष्टी, तिथे गांजामुळे यांच्या डोक्याचा भोगा झालेला आहे, जे नाही तेच दिसतं ह्यांना, मला तर वाटतं. मजा आया. म्हणून हे आपलं आपलं बडबड 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 कॅमेऱ्या समोर चालू असते यांची. मला कधी ना कधी ते प्रूव्ह करून दाखवायचे, हे कोणी अस्तित्वातच नाही. ही ती मागून बोलणारी, पुढून बोलणारी, हे कोणीच नाही. ह्यांना ते हॅलोजिनेशन आहे गांजाचं, पक्क गांजाचं हॅलोजिनेशन बसलेलं आहे. घरात आपली दुपारी झाले. तुम्हाला घरी काय मटन बिटन भेटत नाही का राजीव, खायला असले ढाब्यावर चालले तुम्ही. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सके. आणि दुपारी 10 संपले, 15 आणि 20 आणि 25चा पार भोकनाच वाजून टाकायले. म्हणजे चाललेत तरी किती लोक जेवायला तिथे, हेच कळत नाही मला. जेव्हा आलं तेव्हा ते 5-6 इकडल्या हाताला, 5-6 इकडल्या हाताला बोकडं घेऊन समोर नाद करते का, नाद करते का, यायलाच लागते. लोक भारताचं स्टेटस टाकतात, भेटू अरे बाबा, तू दूर जा नाही तर भोकात जा, आम्हाला काय करायचं. परत तेच म्हणतोय, काहीच नाही मित्रांनो, गांजा पोडून गांजा ओढून आहे ना ते. डोक्याचं हॅलोजिनेशन होऊन गेले. ह्यांना कायम भीती करत असतात ते, कोणतरी मला मारायला, कोणतरी मला बघायले. तुम्हें कैसे पता चला. तुम्हें कैसे पता. हे अशा सगळं त्यांना माहिती राहतं, आणि त्या गांजामुळे किंवा नशेमुळे गोष्ट झालेली राहते, आणि त्याच्यामुळे हे बाहेर येऊन कॅमेरा समोर बोलायचे, बाकी दुसरं काहीच नाही. आज इधर तो कल उधर, अभी झाटू कब तक कुत्ता बन के फिरेगा, अभी तो सुधर. ऐकून ते सुधारणा झाले. मी आत्ताच सांगितलं ना थोडा वेळ खाली, कोणीच नाही तिथं, तुझा भ्रम आहे ते. बात तो सही है. आणि लवकरात लवकर पागलाच्या दवाखान्यामध्ये जाऊन शॉक ट्रीटमेंट घे, गजब बेइज्जती है. सायकाट्रिकच्या गोळ्या घे, बरी होशील पाहिजे. असं बाहेर कोणीच नाही, कधी इधर आणि कधी उधर, कोणीच नाही. या तुझा भ्रम आहे डोक्याचा, ते गांजा ओढून किंवा सिगरेट ओढून आहे ना डोक्याचं झाली पाहिजे, जरा समज तू समझा. लवकर दवाखान्याकडे जा. गांजा पिल्यावर असलेच पुरे दिसतात बघा हॉलिजिनेशन. तुम्हें कैसे पता चला. तुम्हें कैसे पता चला. मला अनुभव एकदा झालं होतं माझ्यासोबत. ते कोपऱ्यानं पळतेत असंच दिसत होतं सगळं, काहीतरी हिच्यासारखंच होतं माझं पण. अरे काय कुठं मी पाहिलं यांना, मला खरंच कळत नाही राव. यांना कोणी विचारणार नाहीच करावं, खरंच नाही का कोणी. आणि त्यांनी जर व्हिडिओ बघत असतील ना, त्यांचे पॅरेंट्स किंवा त्यांचे नातेवाईक, हे सहन तरी कसं करता रे आवलं तुम्ही. हाणायचं ना तिथंच, रिपीट भरायचं ना धरून. टाइम लावून मारायचं. आज इधर कल उधर, कब तक चिन्नल बन के घूमेंगे, आप तो सुधर. #चिन्नल बाउली.
तू कसली मावली, तू तर कसली भंगार मावली. हे लहान लेकरू आहे, हिच्या बाबतीमध्ये मला बोलायचंच नाही. काही जर जास्त बोललं ना तर हे काहीतरी व्हायचंय माझ्या चॅनलवरती. त्याच्यामुळे ना मित्रांनो, आपला मुलगा, आपला लहान भाऊ, आपल्या घरामध्ये कोण कुणाला फॉलो करते, कोण कशा गोष्टी हे करते, त्या गोष्टीवर थोडंसं मॉनिटरिंग ठेवा. मी पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, बाबा हे भारकटत चाललेली दुनिया आहे, या भारकटलेल्या चाललेल्या दुनियेमधून आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. बात तो सही है. आणि असे व्हिडिओ पाहू नका. एकदा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला ना तर वारंवार ते व्हिडिओ फीडमध्ये तेच येणार आहे. त्याच्यामुळे असे चॅनल्स वगैरे जे आहेत ना स्किप करत जा. ऍड आली की थोडं डॉन आणि बॉन असं काही आलं ना, थोडंसं डेंजर आणि असं काही आलं ना तर ते सोडून टाक. आणि 302 आणि गुन्हेगार आणि त्याच्यानंतर गँगस्टर आणि अजून काही जर असतील ना तर हे सगळे गांजानं बरबाद झालेली पोर आहेत. ये बड़ी अच्छी बात कही आप. ह्यांना फक्त समोर व्हर्च्युअल दुनिया राहते, दुसरं काहीच राहत नाही. ह्यांना प्रचंड प्रमाणात हॉलोजिनेशन राहतं. ते कॅमेरा समोर येऊन बरगळतात. 4 लोकांमध्ये यायचं म्हणलं तर ह्यांच्यामध्ये प्रचंड अशी भीती भरलेली राहते. आणि काय म्हणतो इंट्रोवर्ट राहतात. हे जास्त लोकांमध्ये येऊन यांच्यानं बोलणं होत नाही. असतील बोलत असतील करत जा. स्किप करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी काय काय राहतं ते दाबून टाका.